नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रदीप वेताळ, एम.ए. राज्यशास्त्र प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार भारतातील राजकीय संस्था हा पेपर क्रमांक PO3 आपणास अभ्यासासाठी देण्यात आला आहे. या पेपरमधील प्रकरण क्रमांक 1 राष्ट्रवादी वारसा याविषयी आपण माहिती घेत आहोत. राष्ट्रवादी वारसा या प्रकरणाच्या बाबतीत या अगोदर आपण 2 महत्त्वपूर्ण भागांची माहिती घेतली आहे. पहिल्या भागामध्ये आपण भारतातील राष्ट्रवादाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राष्ट्रीय एकात्मतेची संकल्पना आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या संदर्भातील विचार केला. तर राष्ट्रवादी वारसा या प्रकरणाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण राष्ट्रीय एकात्मता निर्मितीचे विविध उपाय अथवा पर्याय या संदर्भातील महत्त्वपूर्ण अभ्यास आणि अखंडत्व ही महत्त्वपूर्ण संकल्पना अभ्यासली होती. आता आपण राष्ट्रवादी वारसा या प्रकरणाच्या तिसऱ्या भागामध्ये भारतातील लोकशाहीची विविध वैशिष्ट्ये आणि भारतातील सामाजिक स्थित्यंतर या घटकांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अब्राहम लिंकनची लोकशाही संदर्भातील व्याख्या आता सर्व परिचित आहे. लोकांसाठी लोकांनी चालविलेले शासन अर्थात लोकशाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. अर्थात ब्रिटिश राजवटीच्या 200 वर्षांच्या लोकशाही संस्कारांचा आणि मूल्यांचा परिपाक म्हणून स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. लोकशाहीचे जे मूलाधार असतात, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुत्व या प्रकारचे मूलाधार भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये देखील आपणास दिसतात. परंतु या व्यतिरिक्त भारतीय लोकशाहीची वेगळी अशी वैशिष्ट्ये शोधण्याचा प्रयत्न आपण या घटकामध्ये करणार आहोत. भारतातील लोकशाहीची वैशिष्ट्ये कोणती हे जाणून घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष घटकाचा अभ्यास करूया. भारतीय लोकशाहीचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे संसदीय लोकशाहीचा स्वीकार. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने लोकशाहीच्या अध्यक्षीय आणि संसदीय या 2 प्रकारांपैकी संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये 2 महत्त्वाचे प्रमुख असतात. एक असतो घटनात्मक स्वरूपाचा प्रमुख आणि दुसरा असतो वास्तव प्रमुख. भारताने जी संसदीय व्यवस्था स्वीकारली त्यामध्ये घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती असतात, तर वास्तव प्रमुख म्हणून पंतप्रधान असतात आणि वास्तव प्रमुखाच्या हाती खऱ्या अर्थाने सत्ता ही एकवटलेली आपल्याला दिसते. अर्थात वास्तव प्रमुखाला ही सत्ता अधिक नियंत्रितपणे चालवता यावी आणि त्यावर नियंत्रण प्रस्थापित व्हावं यासाठी कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते आणि कार्यकारी मंडळाने कायदेमंडळाचा विश्वास गमावला तर अशा वेळी कार्यकारी मंडळाला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. या प्रकारची एक महत्त्वपूर्ण व्यवस्था संसदीय व्यवस्थेमध्ये असते आणि ही संसदीय व्यवस्था भारतामध्ये अधिकच स्वातंत्र्य प्राप्तीपासून तर अगदी आजतागायत भक्कम झालेली आपल्याला दिसते. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे प्रातिनिधिक स्वरूपाचं शासन. भारतामध्ये संसदीय लोकशाहीची उभारणी करताना राज्याचा कारभार चालवण्यासाठी जे प्रतिनिधी निवडले जातात ते प्रतिनिधी जनतेकडनं प्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून सार्वत्रिक स्वरूपाचा प्रौढ मताधिकार भारतीय नागरिकांना प्रदान करण्यात आला आहे. त्याद्वारे भारतीय नागरिक निवडणुकांमध्ये मतदानाद्वारे राज्यकारभारासाठी प्रतिनिधी निवडतात आणि या प्रतिनिधींच्या माध्यमातून जनता राज्यकारभार करत असते. अशा प्रकारची प्रातिनिधिक व्यवस्था ही भारताने स्वीकारलेली आहे. प्रातिनिधिक व्यवस्थेमध्ये प्रादेशिक स्वरूपाचं प्रतिनिधित्वाची पद्धती भारतीय शासनामध्ये स्वीकारण्यात आलेली आहे. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतीय लोकशाहीमध्ये कायद्याचे राज्य ही महत्त्वपूर्ण संकल्पना जी आहे ती आपल्याला स्पष्ट स्वरूपात दिसते. कायद्याचं राज्य याचा अर्थ जिथे कायद्यासमोर सर्व समान असतात, कायद्यापुढे कोणत्याही प्रकारचा भेदाभेद केला जात नाही, जिथे कायदा हा प्रत्येकासाठी समान लागू होतो, अशा प्रकारची कायद्याची राज्याची पद्धती भारताने इंग्लंडच्या राज्यघटनेतून स्वीकारलेली आहे. भारतात स्वतंत्र अशा सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था करून कायद्याचं राज्य अंमलात आणण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. कायद्याच्या राज्याबरोबरच भारतीय लोकशाहीचं अत्यंत महत्त्वाचं असं वैशिष्ट्य ते म्हणजे स्वतंत्र न्यायव्यवस्था. भारतात लोकशाही मूल्यांचं संरक्षण व्हावं, त्याचबरोबर भारतीय नागरिकांना आपले मूलभूत हक्क संरक्षित करता यावे यासाठी स्वतंत्र निरपेक्ष अशा सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था केली आहे. भारतात एकतंत्री स्वरूपाची न्यायव्यवस्था आहे
आणि एकरी न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय हे आधुनिक स्वरूपाचं न्यायालय आहे. या न्यायालयाच्या माध्यमातून घटनेचं संरक्षण केलं जातं, त्याचबरोबर घटनात्मक मूल्यांबरोबरच भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांचंही संरक्षण केलं जातं. त्यामुळे संसदीय व्यवस्थेमध्ये घटनेच्या विरोधात कोणतंही सरकार जाण्याचा प्रयत्न करत नाही आणि अशा प्रकारचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून चाप लावला जातो. याचबरोबर भारतातील लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेचं सार्वभौमत्व या प्रकारचं लक्षण स्पष्टपणे आपल्याला जनतेचं सार्वभौमत्व याचा अर्थ असा की भारतामध्ये अंतिमता निर्णय घेण्याचा अधिकार हा जनतेच्या हातीच एकवटलेला आहे. कोणतंही सरकार सत्तेवरती येण्यासाठी जनतेचं मत म्हणजेच जनतेच्या माध्यमातून मिळणारं बहुमत हेच सरकारसाठी महत्त्वाचं असतं आणि सरकारला अशा पद्धतीचं जनतेचं मत बहुमत प्राप्त झालं नाही तर कोणतंही सरकार हे सत्तास्थानी येऊ शकत नाही अथवा सत्तास्थानी कोणतंही काम करू शकत नाही. अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा जनतेकडे आहे. एखादं सरकार हे घटनात्मक मूल्यांच्या विरुद्ध काम करत असेल तर असा बदलण्याचा अधिकारही जनतेच्या हाती एकवटलेला आहे आणि म्हणून एका अर्थाने अंतिम सार्वभौमत्व हे जनतेला प्रदान केलेलं आहे. याबरोबरच भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कांची व्यवस्था ही देखील भारतीय लोकशाही व्यवस्थेची एक महत्त्वपूर्ण अशी वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. मूलभूत हक्क हे भारतीय राज्यघटनेच्या प्रकरण क्रमांक 3 मधील प्रकरण क्रमांक 4 मधील कलम 12 ते 35 मध्ये देण्यात आलेली आहे. यामध्ये समता, स्वातंत्र्य, धार्मिक स्वरूपाचं स्वातंत्र्य, शैक्षणिक व सांस्कृतिक स्वातंत्र्य आणि घटनात्मक स्वरूपाचं उपाययोजनेचा हक्क या पद्धतीचे मूलभूत हक्क देऊन भारतीय नागरिकांना खऱ्या अर्थाने लोकशाही व्यवस्थेचा परिपूर्ण आनंद घेता येईल, लोकशाही व्यवस्थेमध्ये परिपूर्ण जीवन जगता येईल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली. ही भारतीय लोकशाहीची महत्त्वपूर्ण अशी वैशिष्ट्ये आपल्याला दिसतात. अर्थात भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्य अभ्यासतानाच आपल्याला राष्ट्रवादी वारसा या प्रकरणामध्ये भारताचं सामाजिक स्थित्यंतर म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीपासून तर आजतागायत जे स्थित्यंतर झालेलं आहे त्या संदर्भातील माहिती देखील घ्यायची आहे. म्हणून पुढच्या भागामध्ये आपण भारतातील सामाजिक स्थित्यंतर या घटकाविषयी माहिती जाणून घेऊया. भारतीय समाजाचा विकास आणि सामाजिक स्थित्यंतराच्या बाबतीत आपल्याला स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये एकंदरीतच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरती जे बदल झाले त्या संदर्भातील माहिती जाणून घ्यावी लागेल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठ्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञान, आधुनिकीकरण, जागतिकीकरण आणि नागरिकीकरण, शिक्षणाचा प्रचार प्रसार यासारख्या घटना घडून आल्या आणि त्या माध्यमातून त्याचा एक परिपाक भारतीय समाजावरती देखील झालेला आहे आणि भारतामध्ये सामाजिक स्वरूपाचा विकास आणि स्थित्यंतर जे आहे ते घडून आलेलं दिसतं. आणि म्हणून समाज विकास आणि सामाजिक स्थित्यंतरामध्ये साधारणतः आधुनिकीकरण, नागरीकरण, जागतिकीकरण, माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षणाचा प्रचार व प्रसार यासारख्या महत्त्वपूर्ण घटकांचा आपण समावेश केलेला आहे. या प्रत्येक घटकाचं सविस्तर विश्लेषण आपण पुढच्या भागामध्ये समजून घेऊ. मित्रांनो, भारतात आधुनिकीकरण झालं म्हणजे नेमकं काय? भारतात आधुनिकीकरण झालं याचा अर्थ भारतामध्ये परंपरागत रूढीप्रिय अशी पछाडलेली जी व्यवस्था होती, पछाडलेला जो समाज होता, या समाजामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनाक्रमांमुळे आधुनिक स्वरूपाचा विचार रुजू लागला, जो पुरोगामी स्वरूपाचा आहे, जो विज्ञाननिष्ठ आहे, जो विवेकपूर्ण आहे. आणि विज्ञाननिष्ठ, विवेकपूर्ण आणि पुरोगामी विचारांमुळे भारतीय समाजामध्ये असणारी रूढीप्रियता किंवा परंपरागत असणारा मागास विचार हा काहीसा मागे पडला आणि भारतीय समाजामध्ये नवीनतम विचाराला प्राधान्य देण्यात, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये समाजातील नागरिक सहभागी होऊ लागले. एकेकाळी भारतातील स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळत नव्हता, मात्र आता मोठ्या प्रमाणात शैक्षणिक व्यवस्थेचा फायदा घेऊन स्त्रिया पुरुषांप्रमाणेच विविध क्षेत्रांमध्ये आपली कर्तबगारी सिद्ध करताना दिसतात किंवा
अंधश्रद्धेमुळे भारतीय समाजामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिगामी स्वरूपाची एक व्यवस्था निर्माण झालेली होती. परंतु शिक्षणामुळे, माहिती तंत्रज्ञानामुळे भारतीय समाजामध्ये विज्ञाननिष्ठ विवेकपूर्ण विचारांना प्राधान्य दिले गेले. त्यामुळे अलीकडील पिढीमध्ये मागास स्वरूपाचा विचार हा त्याज्य मानला गेलेला आहे. ते विज्ञाननिष्ठ विचारांकडे वळतात आणि अशा पद्धतीचा बदल हा आधुनिकीकरणामध्ये मोडतो. त्याचप्रमाणे भारतात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण घडून आलं. भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा कणा म्हणून आपण शेती प्रधान अर्थव्यवस्थेकडे बघतो. मात्र अलीकडे कृषीबरोबरच भारतामध्ये नवीनतम स्वरूपाच्या उद्योगांकडे बघितलं जातं. मोठ्या प्रमाणात कोळसा, वीज निर्मिती, रेल्वे, लघु उद्योग, मध्यम उद्योग याच्या माध्यमातून भारतामध्ये औद्योगिकीकरण घडून आलं, यांत्रिकीकरण घडून आलं, मोठी कारखानदारी निर्माण झाली आणि यातून एका अर्थाने रोजगाराच्या नवीनतम संधी भारतीय समाजाला प्राप्त झाल्या. रोजगाराच्या संधीबरोबरच केवळ कृषी या घटकावर आधारित असणाऱ्या अर्थव्यवस्थेला औद्योगिकीकरणामुळे, यांत्रिकीकरणामुळे नवीनतम उत्पादनाचा स्रोत हा प्राप्त झाला आणि त्याच्यातून भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत होताना आपल्याला दिसते. म्हणजे सद्य परिस्थितीमध्ये जगातील सातत्यपूर्ण विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश केलेला आहे आणि त्याकडे त्या पद्धतीने बघितलं जातं. हे देखील महत्त्वपूर्ण असा बदल भारतीय सामाजिक स्थित्यंतरामध्ये आपल्याला दिसतो. त्याचबरोबर 1991 नंतर संपूर्ण जगामध्ये ज्या घटकामुळे परिवर्तन घडून आलं ते आहे जागतिकीकरण. जागतिकीकरण याचा अर्थ एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं त्याच्या भौगोलिक सीमांच्या बाहेर जेव्हा विस्तारीकरण होत असतं, राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा एकत्रीकरण होत असतं त्याच्यातून जागतिकीकरण घडून येत असतं. भारताने 1991 नंतर अशा प्रकारच्या जागतिकीकरणाच्या व्यवस्थेमध्ये स्वतःला सहभागी करून घेतलं आणि त्यामुळे जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे दळणवळण असेल किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा व्यापार असेल याच्यामध्ये मोठा बदल घडून आला. त्यामुळे आता कोणतीही गोष्ट सहजतेने जागतिकीकरणामुळे भारतीयांना प्राप्त होते. त्याचबरोबर जागतिकीकरणामुळे अर्थव्यवस्थेची नवीनतम अशी द्वारं भारतीय अर्थव्यवस्थेची खुली झाली आणि भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूतीकडे मार्गक्रमण करताना आपल्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे आधुनिकीकरण, औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणाचा परिपाक म्हणून नागरीकरण घडून येत असते. भारत हा खेड्यांचा देश किंवा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात खेड्यांची संख्या आहे आणि म्हणून खेड्यांच्याच दृष्टिकोनातून भारताकडे बघितलं जात होतं. परंतु आता खेड्यांच्या संख्या ही मर्यादित होताना दिसते आणि शहरांची संख्या ही वाढताना आपल्याला दिसते. नवीनतम व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण घडतं आहे. शहरीकरणामुळे नागरीकरणाचा एक विकास होताना दिसतो. नागरीकरण यामध्ये परंपरागत असणाऱ्या समाजाचं जीवनमान उंचावलेलं आहे. नवीनतम राहणीमानाची व्यवस्था, खाद्यान्न ग्रहण करण्याची व्यवस्था किंवा विविध प्रकारच्या नवीनतम गोष्टींचा स्वीकार यासारख्या गोष्टींमुळे नागरीकरणामध्ये भारतीय व्यवस्था जी आहे ती आपल्याला पुढे जाताना दिसते आणि आपण सातत्याने युरोपियन देशांमधील नागरिकांचा ज्या पद्धतीने विचार करायचो त्याच पद्धतीचं नागरीकरण आता हल्ली भारतीय समाजामध्ये होताना आपल्याला दिसतं. म्हणूनच आधुनिकीकरण, औद्योगिकीकरण आणि जागतिकीकरणाबरोबरच नागरीकरणासारख्या नवीनतम गोष्टीमुळे परंपरागत भारतीय समाजाचं नवीनतम अशा आधुनिक समाजामध्ये रूपांतर झाले, जो विज्ञानिष्ठ, विवेकपूर्ण आहे, पुरोगामी आहे आणि विकासाच्या सूत्रावरती विश्वास ठेवणारा आहे. या पद्धतीने आपण भारतीय राष्ट्रवादी वारसा आणि त्यामधील विविध घटकांचा अभ्यास पूर्ण केला आहे. धन्यवाद.